कवी प्रविष्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक सुंदर गोष्ट माझ्या वाचनात आली आहे. अतिशय मार्मिक असा सर्वांनाच संदेश जातोय आणि म्हणूनच वाटलं की अरे चला, आपल्या या सगळ्या मित्रांच्या सोबत चॅनलवरती आपण ही बाब शेअर करूयात. आणि म्हणूनच आत्ताचा हा व्हिडिओ. आपण या जगामध्ये येतो आणि या जगामधनं जातो. त्रिवार सत्य. जगाच्या पाठीवर कुठेही सूर्य उगवतो आणि तो त्याच्या ठरलेल्या वेळी त्या ठिकाणी मावळतो. एवढीच सत्य मी तरी जगातली स्वीकारतो. प्रत्येकाने ही स्वीकारलेलीच असतात, कोणीही नाकारू शकत नाही. जो आला तो एक दिवस जाणार आहे. आणि अक्षरशः आपण जेव्हा या जगाचा विचार करतो, संपूर्ण जगामध्ये असलेल्या मनुष्य जातीचा विचार करतो, तेव्हा एक गोष्ट नक्की आहे की जाणाऱ्या प्रत्येक मिनिटाला जगामध्ये कोणी ना कोणी या जगातून कायमचा निघून गेलेला असतो. मग हे निघून जाण्यासाठी पूर्ण जगाच्या बाबत बोलतोय मी. व्यक्ती कोणत्याही देशात असो, कोणत्याही शहरात असो, कोणत्याही खेड्यात असो, कोणत्याही गावात असो, कुठेही असो, तो जाण्यासाठी तो वृद्धच झाला पाहिजे असं काही आहे का? नाही. वृद्ध हळूहळू त्या वाटेकडे जातात, हे नक्की आहे. एखादा तरुण आजारी असतो, तो पण जाऊ शकतो. एखादा अपघातात जाऊ शकतो. कारण काहीही असो, पण जर जगाचा पूर्ण विचार केला तर दर मिनिटाला कोणीतरी एक जण गेलेला असतो. आणि ही जी रांग आहे ना, जाण्याची रांग, आपण सगळे त्या रांगेचे घटक म्हणून त्या रांगेत उभारलो आहोत. फक्त कोणाचा नंबर कधी लागेल आणि ही रांग किती मोठी आहे हे कोणालाच माहीत नाही. कुणाचं नाव या रांगेत कधी पुकारलं जाईल याची देखील कोणाला काहीही माहिती नाही आणि नसणार आहे. त्यामुळं आपण या रांगेत आहोत हे तरी जाणायला शिकलं पाहिजे, असा हा सारांश आहे. आपण या रांगेत असे काही उभे आहोत की आपल्याला धड रांग किती लांब आहे ते पाहता येत नाही. आपल्या पुढं किती लोक आहेत हे पाहता येत नाही. आपल्याला रांग सोडून कुठेही दुसरीकडे जाण्याची परवानगी नाही. आणि ही रांग आहे म्हणजे आहेच. मग हे जेव्हा कळतं की आता आपण या रांगेचे एक घटक आहोत, म्हणजेच आपण पण कधी ना कधी जाणार आहोत, आपलंसुद्धा नाव कधी ना कधी पुकारलं जाणार आहे, हे जेव्हा समजतं तेव्हा तरी ॲटलिस्ट मनामध्ये असलेली कटुता, कोणत्याही व्यक्तीच्या विषयी मनामध्ये असलेला राग हा ठेवण्यात काही मुद्दा आहे? एखाद्याच्या विषयी सतत या रांगेत उभा असताना कटुता ठेवून जगत राहण्यात काय मजा आहे? एखाद्याचा द्वेष करत जगण्यामध्ये या रांगेत उभारताना काहीही मजा नाही आहे. त्याच्यामुळं आजच आपण असं ठरवूयात कि अरे भाई, चलो इस कतार में खड़े हैं, तो अगर करना चाहते हैं तो चलो सबके साथ प्यार से रहेंगे. असा काहीतरी एक चांगला मनात विचार आणून आपण जे काही हेवे दावे मनामध्ये आहेत, भले कोणाच्याही विषयी असो, तो नातेवाईक असेल, तो मित्र असेल, तो शेजारी असेल, तो ओळखीचा असेल, तो आपल्या संघटनेतला असेल, तो आपल्या कामाच्या ठिकाणचा असेल, कोणीही असो,
आपल्याला मनातनं ही द्वेषभावना, रागाची भावना ही कायमची नष्ट करता येईल का, याच्यासाठी आपण प्रयत्नशील असणं अत्यंत गरजेचं आहे, जर एक माणूस म्हणून जगायचं असेल तर. मनामध्ये दया, करुणा, ममता हे काही शिकवून येत नाही. तो कुठल्याही पाठ्यपुस्तकामध्ये, कुठल्याही शैक्षणिक वर्षामध्ये या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, किंवा कुठलीही धार्मिक प्रवचनं ऐकून, धार्मिक पुस्तकं वाचूनच हे अडॉप्ट करता येतं, ह्याची अंमलबजावणी करता येते असंही नाही आहे. त्याच्यासाठी काही लागत नाही, फक्त सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवावी लागते. आणि एकदा का समजलं की आपण या रांगेचे घटक आहोत, हे मात्र प्रकर्षाने आपल्या अंतर्मनाला सांगणं जमलं पाहिजे. कारण कोणतीही वाईट गोष्ट या जगात जी घडते ती तिच्या त्या गोष्टी घडण्यामागं काहीतरी अज्ञान असतं म्हणून घडते, याच्यावरती विश्वास हवा आहे. दुसरी एक गोष्ट, अहंकार. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या जगामध्ये, कटुता जी येते एकमेकांमध्ये, त्या ठिकाणी कुठेतरी अहंकार दिसतो. आणि अहंकार हा मूर्खाचा पोशाख म्हणून एक वाक्य प्रसिद्ध आहे. हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. अहंकार तुम्हाला कधी शिक्षणाचा येतो, कधी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा येतो, कधी तुम्ही मिळवलेल्या यशामुळं तुम्ही अहंकारी बनता, कधी तुम्हाला असं वाटतं की जगामध्ये माझ्यासारखं कुणीच नाही. कधी काही लोकांना खूप मोठं सौंदर्य बहाल केलेलं असतं देवाने, ते टिकणारं नसतं शेवटपर्यंत, तरी पण त्या सौंदर्याचा गर्व असतो, तो एक अहंकार असतो. थोडक्यात काय आहे की अहंकाराने माणसाची झाली तर फक्त मातीच होते. कदाचित या रांगेतनं त्याचं नाव त्याला वाटत नसतं की आता पुकारलं जाईल, अशा वेळेस त्याचं नाव पुकारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण या रांगेचे घटक आहोत. माहिती नाही की आपला नंबर कधी लागणार आहे. हे सतत मनात जो ठेवतो तोच माणूस करुणा, ममता, दया, प्रेम या गोष्टी लवकर शिकू शकतो. आता ज्या माणसांमध्ये स्वार्थ दडलेला असतो, निस्वार्थता काहीच नाही, असं काही लोक जे असतात त्यांना मी सांगेन की अरे, स्वार्थ ही एक गोष्ट इतकी कलंकित करू शकते तुम्हाला, कारण ती फक्त तुमच्या शरीरापुरती मर्यादित राहत नाही. स्वार्थ हा आत्म्यापर्यंत पसरतो आणि मग ती आत्म्याची गरिबी म्हणून तुमच्याकडं लोक त्या दृष्टीने पाहायला लागतात. स्वार्थ म्हणजे काय? स्वार्थ म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला रोज थोडं थोडं गरीब करत जाता. त्यामुळं निस्वार्थता ही पण एक शिकण्याची गोष्ट आहे. जसं जसं तुमचा मॅच्युरिटी सेन्स वाढत जातो तशी तशी तुम्हाला अशा व्यक्तीला सुद्धा मदत करण्याची प्रवृत्ती पाहिजे की जो व्यक्ती तुम्ही केलेली मदत कदाचित परतफेड करू शकणार नाही. ज्या ठिकाणी परतफेड होऊ शकते त्या ठिकाणी मदत करणं हे तर चालूच असतं. परंतु जे निराधार आहेत, जे तुम्हाला काहीही देऊ शकत नाहीत, जे स्वतःचं जगणंच त्यांना महाग आहे, अशा ठिकाणी पण जर तुम्ही हात देऊ शकला, तुमची दया जर त्या पराकोटीची असेल, तर तुम्हाला त्या रांगेत उभारण्यात, ह्या मानवी जीवन जगण्यात खूप मोठा आनंद मिळू शकतो. असंही या स्वार्थाच्या बाबतीत बोललं जातं. यानंतर विश्वास. आपण जो एकमेकांवर विश्वास ठेवतो, या विश्वासावरती आपण खूप काही करू शकतो. जिथं मनापासूनचं प्रेम आहे तिथं खूप मोठा विश्वास आपण टाकत असतो. आणि त्याच ठिकाणी जर एखादी व्यक्ती विश्वासघात करण्याइतकी दुर्बल असेल तर मात्र त्या व्यक्तीची खूप मोठी दया येते. त्या व्यक्तीला अर्थात आपण काहीच बोलणार नाही, कारण आपण दया, क्षमा, शांती, माफ करणं हे शिकलेलो असतो. आणि हे जे शिकलेत ती लोक अशा दुर्बल लोकांच्या विषयी कधीही मनात ग्रज ठेवत नाहीत, कधीही मनात राग द्वेष ठेवत नाहीत. चलो उसकी नीतिमत्ता उसके पास असं म्हणून आपण आपलं पुढं चालत राहायचं असतं. कारण आपण या रांगेचे घटक आहोत. ही एक मोठी रांग जी सोडण्याची मुभा कोणालाही नाही. कोण रांगेत कुठं आहे कोणालाही माहीत नाही. मागे वळून बघू शकत नाही, पुढे किती माणसं आहेत तेही माहीत नाही. त्यामुळं जोपर्यंत आपण या रांगेत उभे आहोत हे आपण विसरता कामा नये शेवटपर्यंत.
आणि जोपर्यंत रांगेत उभे आहोत तोपर्यंत जितकं म्हणून कोणाला प्रेम देता येईल तेवढं प्रेमाने वागू. एखादा व्यक्ती, एखादा नातेवाईक सडक पडला पाहिजे, कारागृहात गेला पाहिजे किंवा त्याला असंच घडलं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारे काही भाऊबंदकीमध्ये सुद्धा असं चालू असतं. कुठेतरी 10 फुटाच्या अतिक्रमणासाठी केसेस एकमेकावर कुऱ्हाडीने वार, ह्या पण गोष्टी चालू असतात. पण ह्या गोष्टी अंतहीन आहेत. ही गोष्ट जाणता आली पाहिजे. आपण आलो आहोत, काही वर्षांसाठी आलो आहोत. आपण कायमचे इथे रहिवासी म्हणून कधीही राहू शकणार नाही आहे. या रांगेचा घटक म्हणून आपलं नाव पुकारलं की आपल्याला जावं लागेल. ही एक गोष्ट मनात ठेवायची आणि आजपासूनच सुरू करा मित्रांनो. जिथं जिथं म्हणून तुमच्या मनामध्ये कोणाच्याविषयी द्वेषभावना आहे किंवा तुमच्याविषयी ज्यांच्या लोकांच्या मनामध्ये द्वेषभावना आहे त्यांनासुद्धा कधीतरी जाऊन त्यांच्याशी हसून 4 शब्द बोलून त्यांच्याशी हस्तांदोलन करून थोडंसं तुम्ही या रांगेत उभे आहात ही तुम्हाला जाणीव झाली आहे आणि ते सुद्धा या रांगेचे घटक आहेत ही जाणीव त्यांना करून देण्यास हरकत नसावी. कारण ही रांग जी तुमच्या आमच्या हातात नाही आहे. कुठे उभं राहायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही आहे, पण तुम्ही उभे आहात. तुम्हाला उभा करणारा तो कोणीतरी वेगळाच आहे. तुम्हाला इथं जो आणणारा आहे तोच तुम्हाला घेऊन जाणारा आहे. हे एकदा कळलं की मग जीवन आनंदमय कसं बनवायचं हे आपल्याला समजत जातं आणि या मानवी जीवनाचा खरा आनंद आपल्याला उपभोगता येतो. मला तर हा जो काही सारांश आहे तो खूप आवडला आणि म्हणूनच मित्रांनो खास तुमच्या मनापर्यंत हा पोहोचवण्यासाठी हा एक छोटासा माझा प्रयत्न. चला लक्षात ठेवूयात, अहंकार हा मूर्खाचा पोशाख आहे आणि स्वार्थीपणा हा तुमच्या आत्म्याला रोज थोडा गरीब बनवत जातो. हे मला खूप पटलं. त्याच्यामुळं जितकी आपल्याला निस्वार्थता दाखवता येईल तेवढ्या निस्वार्थपणे जीवन जगण्याचा प्रयत्न करूयात. जेवढी म्हणून आपल्याला दया, क्षमा, शांती, एखाद्याला माफ करण्याचं मोठं मन आपल्या छाताडात आहे हे दाखवण्याची संधी जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा चला. चाहे लाख दुश्मनी क्यों न हो, चल तुझे माफ कर दिया असं मनातल्या मनात तरी म्हणून त्या आकाशाकडं बघून हे भगवंता जाऊ दे त्याला माफ करून टाक असं मोठ्या मनाने सांगून मस्तपैकी हसऱ्या चेहरा घेऊन या रांगेत उभं राहूयात. जेवढं आपल्याला हसता येईल, हसवता येईल, लोकांना आनंद वाटता येईल तेवढं आपण या रांगेत उभा आहोत ही जाणीव सतत मनात ठेवून त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करणं, दॅट्स अ रियल ह्युमन लाईफ असंच मी म्हणतो आणि इथंच थांबतो.